सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे सलामीच्या जोडीचा रुद्रराज 11 टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पांडे जितेंद्र पांडे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सुमित. ही जोडी जर पहिल्या मॅच पासून असती ना तर कदाचित मॅचचे रिझल्ट आपल्याला वेगळे पाहायला मिळाले असते. फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला, दमदार स्ट्रोक, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉल वरती इनसाइड आउट ओव्हर कव्हर, अजयच्या बॅट मधून कडक असा 4. फटका मिस टाइम जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण. पहिला बॉल 4 आणि त्यानंतर कमबॅक करत असताना बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे. कॅरी फलंदाज अजयची खेळी समाप्त. चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. सप्त इंद केसरी अर्थातच टायगर एक्सप्रेस सुशील पाटील, प्रत्येक मैदानावरती ज्यांचा गुलाल असतं असे सुशील पाटील संपूर्णपणे जबरदस्त कामगिरी करतात. आमचे अगदी जवळचे मित्र आणि अगदी मोठ्या भावाप्रमाणे आमच्यावरती प्रेम दाखवणारे आमचे सुशील दादा यावेळेस डिरेक्ट थ्रो होता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. आदरणीय वैभव शेठ पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आंबिवली परिसर प्रीमियर लीग APPL. आणि आता हा डिटर मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा सुमित पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळायचा प्रयत्न जरूर होता. हँडल फार चांगल्या प्रकारे केलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 4, चेंडू झालेत 5. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली होती. आउटफील्ड स्लो आणि ग्राउंडच्या अभावे चेंडू पडला आणि तिथेच राहिला, तिथेच बाउन्स केला. मात्र 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7. प्रथमतः बॅटिंग करत असताना रुद्रराज 11.
संघाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे, कारण टी शर्ट जे मात्र परिधान केलेलं नाही आहे. मात्र मी म्हणेल कौतुक करावं लागेल वैभव सरांचं, वैभव शेठ पाटील साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त अशी स्पर्धा. मात्र विशेष कौतुक करेल गौतम सर असतील, विनायक सर असतील, अल्पेश सर असतील, तिघांचं विशेष कौतुक करणं बनतं आहे, कारण जबरदस्त कामगिरी तिघांच्या माध्यमातून. साच बाच और ताज असे हे तिन्ही मंडळी ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त काम आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू पाहायला मिळेल मैदानावरती दुसऱ्या षटकामध्ये. सिद्धूच्या माध्यमातून पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मिड विकेटच्या दिशेला 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. कुछ नहीं से कुछ तो सही, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा 1 कधी सरस असतो. मैदानावरती तेच करायचा प्रयत्न करावा लागेल. ज्यावेळेस हायवेवरती ट्रॅफिक असते तुम्ही गल्लीमधून रस्ते काढू शकता. चौकार षटकार येत नाही आहेत, तुम्ही सिंगल डबलने मॅच पुढे नेऊ शकता. मात्र मैदानावरती अगदी आपण पाहू शकतो फॉलो थ्रू मध्ये सिद्धू थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. मात्र वेल स्टॉप, सिंगल आड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब सुमितच्या बॅटमधून. पुलचा देखना स्ट्रोक, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. बिग एका धावेवरती समाधान मानावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल. मिस्टर 360 एपीडी विलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक आता समाप्त होतील आणि धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल यावेळेस मिस्टेक झाली एसटी रक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत सकाळी घातलेला एका धावेचा दरोडा, क्विक सिंगल, 1 धाव कंप्लीट. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त विथ लॉस ऑफ 1 विकेट. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उपशहर अध्यक्ष आणि त्यासमवेत माजी कार्यकुशल कार्यसम्राट दमदार नगरसेवक साहेब, सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अगदी मोठं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आपलं देणं आहे. त्यासाठी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला सामाजिक उपक्रम पाहायला मिळतात. असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दुर्योधन शेठ नारायण पाटील साहेब त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस डावकुऱ्या हाताचे गोलंदाज मैदानावरती सज्ज. तिसऱ्या षटकामध्ये बल्ली आपल्याला पाहायला मिळेल. पांडे, जितेंद्र पांडे. यावेळेस शेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर नसणार आहे कारण त्या साईडला एकच धाव आहे. सो बॉल ग्राउंड मध्येच आहे आणि फिल्डर देखील वाट बघतायत. त्यांना देखील कळून चुकलेलं की बॉल जाणार नाही आहे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 21 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर बाहुबली अविनाश सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं आपण विशेष कौतुक करू कारण स्कोरर फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. चीते की चाल, बास की नजर और अविनाश सर के स्कोरिंग पर कभी संदेह नहीं करते. सकाळच्या सत्रामध्ये विनायक सर आम्हाला पाहायला मिळाले होते, ज्यांची अप्रतिम स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे विनायक सर ॲज अ स्कोरर, ॲज अ ऑफिशियल, ॲज अ पंचांच्या भूमिकेमध्ये, ॲज अ क्रिकेटर, त्यानंतर ॲज अ ऑर्गनायझिंग कमिटी जबरदस्त कार्य सरांच्या माध्यमातून. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, कीपिंग चांगली करतात आणि अगदी आयुष्यामध्ये देखील तसंच आहे. एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व विनायक सर, त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करू. आमचे गौतम सर आहेत ज्यांच्या माध्यमातून देखील सकाळच्या सत्रापासून भरपूर सारी मेहनत जी मात्र केली जाते, त्यांचं देखील विशेष कौतुक करणं बनतं आहे. त्यानंतर आमचे अल्पेश दादा असतील, ते देखील सकाळच्या सत्रापासून फार मेहनत घेत आहेत. प्रत्येक गोष्टीवरती ज्यांचं कटाक्ष आहे. सकाळी आले 7 वाजता, त्यानंतर सगळं सेटअप केलं,
ट्रॉफी चांगल्या प्रकारे लावल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्ट सुरळीत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता. डाऊन द बॉल फिल्डर आले. भानूची खेळी समाप्त झाली आहे. भानूची इथे विकेट. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा निल्सन आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय. 22 ऑन द बोर्ड. मानस पाहायला मिळेल नवीन फलंदाज. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा गेम समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय मैदानावरती. सो ड्रिंक्स बॉय आपण मैदानावरती जायचंय आणि धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत संधी डीजे मास्टरला. मात्र ड्रिंक्स बी ट्रॉली जी मैदानावरती जाणारी विनंती असेल लवकरात लवकर आपण जायचंय. जितेंद्र पांडे त्यांच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. क्रिकेटमध्ये मित्रांनो समीकरण असतं. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र धावा 2 ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 26 या आकड्यावरती 26 रन्स ऑन द बोर्ड. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवर डबल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. वायके वॉरियर्स आणि जेसी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत झाले 4. फलंदाज सुमितच्या माध्यमातून जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर खेळी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. व्हेरिएशनचा वापर करण्यात आला होता. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला थोडा आणि डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो षटकार जो सुमितच्या माध्यमातून लगावला गेला. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल बॉलर आणि जितेंद्र पांडे असतील यावेळेस चुकी करणार नाहीयेत. सांगत असताना दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना इथे सुमितची खेळी होत असताना समाप्त. सुमित बॅक टू दी पवेलियन.
धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 निल्सन आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती आपल्याला या स्पर्धेचे प्रमुख जनक निर्माते वैभव शेठ पाटील साहेब पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या नावाची एक वलय निर्माण केली असे आमचे वैभव दादा, ज्यांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा फक्त क्रिकेट नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांच्या माध्यमातून भरीव कामगार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर 34. बॅकफुटला आले, हॅमर केलाय मिड विकेट मध्ये फिल्डर, बॉल निघून चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पलीकडे आलाय. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरल टू द ग्राउंड. वरती 40 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, उंची जास्त आणि लांबी देखील तितकीच होती, मात्र बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्यात आलाय. जे यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल ऍड होईल. हळूहळू जरा दुसऱ्या माणसाचा विचार कर भाऊ. नॉन स्ट्राइक एंड वाल्या तू 3 पळशील, पण ज्यावेळेस दोघे पळतात त्यावेळेस 1 रन मिळते. धावसंख्या धावफलकावरती 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 1 धाव ही मात्र कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 43 आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला पाहायला मिळेल. 43 ऑन द बोर्ड. पाच ओव्हरच्या मॅचला जे रूल असतात तेच असं आला, पण हे रूल नसतात. काय तर ठेवलं रूल नाही. 4 बॉलर असतात ना. 5 बॉलर खेळलो आपण 6 ओव्हरला. यावेळेस 3 आल्यात आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. जरा दादाला ग्लुकोज पाजा आता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 46 धावा. 47 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. हेमंत सर, तुम्ही येता का टॉस साठी?
बोलवा ना प्लीज. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. JC11 विपक्ष YK वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. यातही मात्र शंका नाही आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 क्षण लाभलेत असे आमचे सर्व मान्यवर पाहायला मिळतील. क्षितिज सकाळच्या सत्रामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करू शकला नाही, मात्र एक चांगला खेळाडू आहे. वडवलीसाठी यंगस्टर आहे आणि फ्युचर आहे वडवलीचं. तर आपण क्षितिजला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वडवली टीमचा फ्युचर आहे. केतन असतील, त्यांच्या समवेत क्षितिज आहेत जे फ्युचर आहेत वडवली टीमचे. बघा जे आपण पाहू शकतो पॅनल्टी इम्प्लिमेंट केली होती. रुद्रराज 11 वाले बोलतात आमचं मन लय मोठं आहे, नका पॅनल्टी लावू. चला आपण टॉस घेऊया. JC11 विपक्ष YK वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार माजी नगरसेवक साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दुर्योधन शेठ नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. चला टॉस झालेला आहे. YK वॉरियर संघाने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंगचा आहे. JC11 संघाला इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी. YK वॉरियर संघाने टॉस जिंकलाय आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या अप्रोच वरती बॅटिंग करायचा निर्णय. चला मॅच सुरू झाली आहे. पहिला बॉल जो मात्र जबरदस्त पाहायला मिळाला. डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. तर आपण नितीन शेठ जगताप साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैभवदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. जगताप साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र केला जाईल. यावेळेस देखील कोलवटप्पाचा चेंडू होता. लेझर मिसाईल सारखा इस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. बॅटची फेज शेवटच्या क्षणी क्लोज करायचा निर्णय घेण्यात आला. बॅटची कडा लागली. थर्ड मॅन रिझन मध्ये फायनल लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इनफिल्ड मध्ये फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. सिंगल कंप्लीट. यावेळेस बॅटची कडा लागतीये. कट अँड कट बाय द कीपर. फलंदाज बाद. झटका लागतोय दुसरा. एक या आकड्यावरती अप्रतिम गोलंदाजी अजय भोईर यांची. टार्गेट आहे त्यामध्ये देखील दमछाक होत असताना पाहायला मिळते. यावेळेस फटका अप्रतिम होता.
व्हीव्हीएस लक्ष्मण स्टाईलने पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 47 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु हा टार्गेट 5 षटकांमध्ये कंप्लीट करण्यासाठी पहिल्या षटकापासून मोठी फटकेबाजी करणं गरजेचं होतं. यावेळेस बॉल सीमा पार षटकार येतोय, मिड विकेटला क्लिअर करत फलंदाज अल्पेशच्या पॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार. षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. आर्यन आलेत बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. आउटसाइड लेग स्टम्प अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. व्हाईट बॉल. आमचे गौतम दादा भंडारी त्यांचे चिरंजीव आर्यन पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला अविनाश सर म्हणतायत की गौतम सर देखील वाईट टाकतात पहिला चेंडू, परंतु त्यानंतर कमबॅक करतात आणि इथे देखील तेच पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिला चेंडू रूपांतर होता, त्यानंतर आलाय डॉट बॉल. 9 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ, दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. अति उत्साही, परंतु ज्यावेळेस आपण ओपन क्रिकेट खेळतो त्यावेळेस अशा प्रकारचे एसटी रक्षक थ्रो करत असतात. इथे फटका अप्रतिम, पुलचा देखना स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार येतोय फलंदाजच्या पॅटमधून. दुसरे षटक मार्गस्थ हरियाणाच्या माध्यमातून नक्कीच उल्लेख करेल आमचे अल्पेश सर असतील, त्यांच्या सोबतीला विनायक सर असतील, गौतम सर असतील. या त्रिकुटांच्या माध्यमातून अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. त्यासोबतच ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली, आपल्या सर्वांचे लाडके वैभव शेठ पाटील यांचा देखील विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांच्या अथक मेहनतीने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 16 येऊन पोहोचली आहे. ॲज अ ऑफिशियल पाहायला मिळतील हेमंत कोट सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. मॅन फ्रॉम मोहने दुसऱ्या बाजूला आणि त्यांच्या सोबतीला आमचे मनोज पाटील सर पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम सांगे. एक अप्रतिम असे खेळाडू आहेत, अतिशय शांत स्वभावाचे खेळाडू. इथे लोअर फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. आणि अशा रीतीने अजून एका चेंडूचं काही शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावरती इकडे पुढे 17 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. इथे योमेस आय विल डेफिनेटली इट एस्टनचा वेग घेणारा चेंडू होता, लेझर गाइडेड मिसाइल सारखा बँग ऑन टार्गेट चेंडू एस्टनना आदळतोय. फलंदाज बाद, तिसरा झटका लागतोय. 17 या आकड्यावरती. बल्ली बॅक टू दी पवेलियन.
जे कोणी प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह घरी बसून पाहत आहेत त्या सर्वांना विनंती असेल, आपण जर पहिल्यांदा या वाहिनीवरती आलात तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अनेक स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतील, त्यांचे अपडेट्स तुम्हाला घर बसल्या यूट्यूबवरती पाहायला मिळतील. त्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, बॅटची कडा लागली, बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट, 19 धावा धावफलकावरती. तर सोबतीला ॲज अ स्कोरर अविनाश सर पाहायला मिळतील. सकाळच्या सत्रापासून अविनाश सर म्हटले होते की ज्या ज्या वेळेस स्कोररची भूमिका लागेल मला फक्त कॉल करा, मी नक्की येईल स्कोरर म्हणून, आणि आता आलेत ते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. सुमितच्या माध्यमातून अप्रतिम चेंडूफेकी केली जाते. इथे फटका अप्रतिम आहे, बॉल चाललाय सीमा पार, काव कॉर्नर मधून आलाय हा खणखणीत अल्पेश यांच्या पॅट मधून षटकार. इथे देखील फुलटॉस चेंडू होता, संधीचं सोनं केलं जात नाहीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला हरकत नाहीये, परंतु इथे सिद्धू यांना बाद व्हावं लागतंय. फलंदाज बाद होतील. झटका लागतोय चौथा, चेजिंग करत असताना 27-26 वरती लागतोय चौथा झटका आणि सिद्धूला परतायला लागतंय माघारी. आणि ती सरासरी सध्याच्या स्थितीला मेंटेन करत असताना चांगली धावसंख्या उभारण्यात येते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू होता, आणि अशा रीतीने षटक क्रमांक झालंय तिसरं. समाप्त होतोय षटक क्रमांक. असं कौतुक असेल. जीवन आहे वॉटर बॉय म्हणून आपण क्षितिजला पाहू शकतो. जिथे कमी तिथं मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचं क्षितिज, त्याचं देखील विशेष कौतुक. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. जजमेंट चांगली होती परंतु कॅच झाली ड्रॉप. मानस आय थिंक होते ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 4 कॅचेस कंप्लीट झाले होते. तो मानस इथे कॅच सोडतोय. किस्मत की बात है. यावेळेस फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट, बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. लीग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. वाईट बॉल येतो. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. सोपा आणि मापक असं आव्हान आहे. 3 फटके आणि सामना फिनिश होईल, परंतु 3 फटके येतील का हा मोठा प्रश्न असेल.
सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एसटी रक्षण पुन्हा एकदा खराब होतोय. असं एसटी रक्षण होतोय ते एक प्रश्न येतो की अजय इतके चांगले खेळाडू आहेत ते का एसटी रक्षण करत नाहीयेत. कारण अजय सारखा खेळाडू ज्यांच्याकडे अंडरआर्म आणि ओव्हरआर्म खेळायचा दांडगा अनुभव आहे ते सध्याच्या स्थितीला पॉइंट रिझनमध्ये फिल्डिंग करतायत. यावेळेस बॅटची कडा बॉल थर्ड मॅन रिझनमध्ये ट्रॅव्हल होईल. एकदा झाली कंप्लीट. अब नाही चलेगा इक्का और दुक्का. एखाद चौकार आणि षटकार जो मात्र मारावा लागेल. बून बून से घागर भर सकता है लेकिन बून बून से सागर भर नहीं सकता. चौकार षटकार जे मात्र मारावे लागतील. सिंगल डबलने तुम्ही मॅचमध्ये शेवटपर्यंत जाऊ शकता परंतु शेवटच्या क्षणी देखील तुम्हाला चौकार किंबहुना षटकार मारावाच लागेल. 8 चेंडू 14 धाब्यांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल अजय येत होते. एकदा झाली कंप्लीट. समीकरण येणारे 7 चेंडू 13 धाब्यांची गरज. दोन्ही संघ जे मात्र प्रत्येकी 2-2 मॅचेस हरलेले आहेत परंतु इथे डॉट बॉल येतो. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण येणारे 6 चेंडू 13 धाब्यांची गरज. मी म्हणत होतो दोन्ही संघ जे मात्र पहिल्या दोन्ही मॅचेस हरलेले आहेत परंतु इथे शेवट दोन्ही संघांना चांगला करायचे आणि त्यासाठी वाईड +1 टोटल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 36 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. मॅच शेवटपर्यंत झाली आहे ती मात्र शंका नाहीये. सुमित एक अप्रतिम गोलंदाज ज्याच्याकडे कॅलिबर आहे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे ज्याच्याकडे गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. यावेळेस बॅटची कडा. एसटी रक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करण्यात आलं. आलाय डॉट बॉल. इथे चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीसाठी रेस नाही चालू तर सध्या जो संघ जिंकेल एकाच मॅन ऑफ द मॅच मिळेल आणि त्या ट्रॉफीसाठी रेस चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु ही सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळती आहे. इथे फटका अप्रतिम डाऊन दी बॉल. फिल्डर आले. कॅच झालीये की नाही कंप्लीट हा मोठा प्रश्न होता. कॅच कंप्लीट झाली होती परंतु ऐन टायमाला चेंडू धरतीला जाण झालं आणि त्याला अनुषंगून एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतं. 4 चेंडूंमध्ये 10 धाब्यांची गरज आहे. अजूनही सुमित बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती अल्पेश. इथे मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. अल्पेश यांना परतायला लागतंय माघारी. झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 5वा फलंदाज अल्पेश बॅक टू दी पवेलियन. जर 10 धावा सुजलने कंप्लीट केल्या सामना केला फिनिश तर मात्र गौतम दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज. 8 धावेची गरज. 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंड वरती सुजल पाहायला मिळतील. गौतम दादांच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 8 धावा झाल्या तर आर्यनसाठी सुवर्ण संधी पाहायला मिळेल.
अभिनंदन रुद्रराज 11 हार्ड लक टफ लक देणार आहोत आपण SP एंटरप्राइजेस या संघाला. दोन्ही संघांना असतील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.